हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे. मी इथे आज धूप स्टँड बनवलेला आहे बघा. धूप स्टँड अगदी याच्यामध्ये म्हणलं तर अगदी छोटं धूप स्टँड येतं त्या धूपच्या याच्यामध्ये पॅकेटमध्ये. तर ते कुठं पण पडून जायचं माझं, नाही का. म्हणजे ज्याच्या घरात लहान मुलं आहे त्यांना कळेल की कसं कुठं पण ते हरवून जायचं, ते सापडायचं नाही. तर मी काय केलं, असं एक मोठं काहीतरी की जे कधी माझ्या मुलांनी कुठं टाकलंही तर ते दिसेल आणि दिसायला सुंदरही दिसेल असं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे बघा एका कार्डबोर्डचा मी एक छोटासा तुकडा कट करून घेतलेला आणि ज्या साईडच्या एजेस आहेत, साईडची जे उघड्या एजेस असतात त्याला मी काय केलं, मास्किंग टेपनी कवर करून घेतलेलं. आता इथे मी काय केलेलं, जो बघा आपण जो जेवण गरम करायला लागतं, जेवण गरम राहायला लागतं, त्यासाठी आपण पेपर यूज करतो नाही का, फॉईल पेपर काय म्हणतात त्याला, नेमकं मला नाही माहिती. तर तो पेपर मी इथे यूज केलेला आहे. त्याला आपण असं क्रश करून घ्यायचं, जसं म्हणजे असं काही नाही की असं या शेपमध्ये की त्या शेपमध्ये. आपल्याला इथे काय करायचं आहे, असा माउंटनचा व्ह्यू दाखवायचा आहे, पर्वतांचा व्ह्यू दाखवायचा आहे. तर इथं कोणत्याही शेपमध्ये म्हणजे थोडंसं आबडधोबड आपल्याला कसंही म्हणजे दिसलं पाहिजे असं आपल्याला तो क्रश करून घ्यायचा आहे. आणि तिथे मग परत आपल्याला ते जो कार्डबोर्ड होता त्याला मी नंतर चिटकवून घेतलेलं होतं ते फेविकॉलनी. आणि मग काय करायचं आहे, आपल्याला क्ले घ्यायचा आहे, क्ले मिक्स करून घ्यायचा आहे, छान स्मूथ करून घ्यायचा आहे. आणि मग नंतर तो जो क्ले आहे तो मी काय केलेला, लाटून घेतलेला, छान अशी त्याची पोळी करून घेतलेली पेन्सिलने. आणि मग आता यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, पावडरचा वापर तुम्ही करू शकता. आपल्या घरात जी टाल्कम पावडर असते, जी तोंडाला लावायची जी पावडर असते, तर ती पावडर आपण वापरू शकतो. तर बघा इथे मी काय केलेलं, इथं पर्वतांसारखं केलेलं आणि जो मधला पर्वत होता त्याला मध्ये मी होल केलेलं. आता ते क्ले थोडा सॉफ्ट असतो ना आधी, तर लवकर शेप घेत नाही का. तर इथे काय केलं, पेन्सिल ठेवून दिलेली मी आणि मग नंतर मी त्याला शेप दिलेला. आता नंतर आपल्याला काय करायचं, हे बोटाच्या सहाय्याने, पावडरच्या सहाय्याने हे थोडंसं स्मूथ करायचं. म्हणजे एवढं पण स्मूथ करायची काही गरज नाही, कारण जे पर्वत असतात ते ओबडधोबड तर असतात नाही का. तर त्याच्यामुळे आपल्याला असं काही हे नाही की असं पूर्ण क्लीन स्मूथ असं टेक्स्चर द्यायचं असं काही नाही आहे. एक थोडंसं फक्त जे अशा लाईन्स, अशा कट झालेल्या लाईन्स आहे ते थोड्याशा फक्त एकत्र करायच्या आहे आपल्याला, बस. आता हे बघा, आता जे उरलेलं म्हणजे जे उघडे पोर्शन आहे ते मी नंतर परत झाकून घेतलेले. हे बघा, जसं जसं झाकून घेतलेलं तसं आपण काय करायचं, जसं जसं पुढे जायचं ना तसं तसं पावडरचा हात लावत जायचा, जेणेकरून त्या हाताला चिटकत जात नाही का. आता इथे मला थोडं कमी वाटलं तर मी काय केलं, क्ले होता तर क्लेनीच थोडासा आणखी उंचवटा दाखवला आणि जी उरलेली जागा होती तिला पण कवर करून घेतलेलं. आता क्ले तर मी हे केलेला होता, आधीच मिक्स केलेला होता, तर माझ्याकडे क्ले उरलेला होता. त्याच्यामुळे मग आता तो वाळून जातो ना, तर मी काय केलेलं, उरलेल्या क्लेला असा शेप दिलेला. हे सुद्धा आपण धूप स्टँड म्हणून वापरू शकतो, छोटं म्हणून. आता हे मला वर ठेवून द्यावं लागेल. आणि बघा आता इथं काय होतं, इथं आपल्याला त्याच्यावर गवत तयार करायचं आहे. तर इथं तुम्ही हे पण वापरू शकता बरं, लोकर, ज्या त्या कलरचं लोकर वापरू शकता. आता माझ्याकडे एवढ्या कलरचं लोकर नव्हतं, मी लोकरचं काय बनवत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, व्हाईट धागा घेतला आणि जे माझ्याकडे कलर असतात, ॲक्लरिक कलर, तर त्या कलरमध्ये ते डुबवून ठेवले आणि ते त्यांना असं छान सगळं व्यवस्थित त्या धाग्यांना, प्रत्येक धाग्याला लागल असं धाग्यांना कलर देऊन दिला. याच्यामध्ये मी डार्क ग्रीन, थोडासा लाईट ग्रीन, येलो आणि रेड असे 4 कलर घेतलेले बघा. आता हे थोडा वेळ आपल्याला ड्राय करून घ्यायचे, लगेच ताबडतोब नाही घ्यायचे. आणि ड्राय करून झाल्यावर आपल्याला असे ते मोकळे करून घ्यायचे, नाही का, ते चिटकतात ना थोडे थोडे कलरमुळे. तर असे आपल्याला ते छान असे मोकळे करून घ्यायचे
नंतर परत त्याच्या अशा घड्या करून ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला कट करताना इझी जाईल. आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, अगदी बारीक बारीक, म्हणजे जेवढं बारीक होईल तेवढं बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता इथे काय केलेलं आपण, जे क्लेने जे बनवून ठेवलेलं ना, तर याला काय करायचं, जेसोचा कलर आपल्याला, जेसोचा कोट आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आणि हा पण सुकवायला आपल्याला ठेवून द्यायचा. काही नाही, जास्त 5 मिनिट लागतात ड्राय व्हायला. तर हे ड्राय झालं की याला आपण कलर करायला घेऊ. मग इथे बघा मी एक लाईट, आता प्रत्येकजण पर्वतांना ब्राऊन कलर द्यायचा ठरवते, तर माझ्या डोक्यात काय असा कलर नव्हता. माझ्या डोक्यात होतं की माउंटन असं थोडंसं नाही का, म्हणजे मागून धूर निघतो आहे, समोर असं थोडंसं ग्रीनरी आहे, ब्लू दिसत आहे. आता कलर दिल्यावर तुम्हाला दिसेल की काय, आता वाटेल तुम्हाला काय मूर्खपणा केला आहे असं, नाही का. असला कलर कुठं असतो पर्वतांना, म्हणजे इथं ना नदी काय, म्हणजे काय पाण्यात असतो आहे. तर तसं नाही, तुम्ही बघू शकता नंतर जेव्हा लास्ट व्ह्यू तुम्ही बघाल, खूप छान दिसेल. आता इथे मी काय केलेलं, आधी तो लाईट ब्लू कलर दिलेला आणि मग नंतर डार्क ब्लू कलर घेतलेला आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे न मिक्स करता असा कोरडा ब्रश आहे माझा आणि फक्त वरून मी असं फक्त हलक्या हाताने तो कलर देते आहे. नंतर मला बघा कलर थोडासा लाईट वाटत होता, मग मी काय केलं, आणखी थोडा डार्क कलर घेऊन जे टॉपला असं अगदी जे वर आहे ना, तर त्याला आणखी थोडं डार्क केलं आणि याच्यामध्ये बिलकुल आपल्याला पाणी वगैरे लावायचं नाही ब्रशला. आता तुम्ही बघू शकता कसं वाटते. आता नंतर मी काय केलेलं, जी खालची जी स्पेस होती, म्हणजे जी खालची जमिनीची जी होती, तर त्याला काय केलेलं, फेविकॉल लावून घेतलेला आणि आपण जे बघा आधी बनवलेलं ते धाग्याचं बनवलेलं गवत बनवलेलं, तर ते असं मी पसरवून दिलेलं. आता इथं तुम्हाला थोडं खाली खाली वाटेल ना, मला पण वाटलं होतं. तर असं काही उठून दिसत नाही, फक्त ग्रीनच लावलं म्हणून असं उठून दिसत नाही आहे. तर त्यावर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण लाईट ग्रीन ठेवलेलं होतं ना बनवून, तर थोड्या वेळाने बघा आता हे झालं आहे. आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, कुठं सगळीकडे नाही, कुठं लाईट ग्रीन ठेवायचं आहे, नाही का. सगळीकडेच हिरवा पाला नसतो किंवा सगळीकडेच असं सारखं नसतं ना, तर थोडं आपल्याला कुठं लाईट ग्रीन, कुठं डार्क, असं आपल्याला करायचं आहे. आता इथे बघा आपण काय केलेलं, जे गवत काढून ठेवलेलं, मग नंतर फक्त गवतच थोडी नसतं, थोडंसं कलरफुल पण दिसलं पाहिजे ना, म्हणून मी इथं काय केलेलं, जे आपण येलो कलर, रेड कलर करून ठेवलेला होता ना, तो सुद्धा इथे ठेवला. आता तो आपल्याला सगळीकडे नाही ठेवायचा, तो कमी प्रमाण करत जायचं आहे. तर तो आपल्याला अगदी थोडा ठेवायचा, असं फ्लावर दिसतील असं नाही का, असं ठेवायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. आता बघा आपलं धूप स्टँड रेडी आहे. आता हे जे छोटं जे आपण बनवून ठेवलेलं होतं, तर यालासुद्धा आपण कलर करून घेऊया. इथे मी असं काही असं जास्त काही करत बसलेली नाही. इथं एकदम सिम्पल सोबर केलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आता तुम्ही आपलं झालेलं धूप स्टँड बघू शकता. मी याच्यामध्ये धूप लावून तुम्हाला दाखवलं. दिसतंय का छान? जर कधी तुम्हाला आवडलं असेल तर नक्की बनवून बघा. याच्यामध्ये काहीही खर्च वगैरे नाही आहे. फक्त आपण क्ले आणलेला आहे, 25 रुपयाचा क्लेमध्ये एवढं छान बनवलेलं आहे.
आणि आवडलं असेल तर नक्की 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 लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.